प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याचे पडसाद उमटलेत. पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. आरोपींवर हवी ती कलमं लावण्यात आलेली नाहीत. अनेक मंत्री आणि गृहमंत्रालयामधून पोलिसांना फोन. मारहाण प्रकरणामध्ये प्रवीण गायकवाडांचा गंभीर आरोप. प्रवीण गायकवाड प्रकरणी पोलिसांनी तक्रार घेत आरोपींना तत्काळ अटक केली. मुख्यमंत्र्यांची माहिती तर योग्य ती कलमं लावून कारवाई होणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. आरोपींना अटक न करता प्रतिबंधात्मक कारवाई करणार. प्रवीण गायकवाड शाईफेक प्रकरणी पोलीस उपअधीक्षक विलास यामावार यांची माहिती. दीपक काटे हा भाजपचा कार्यकर्ता, पण प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्याशी पक्षाचा संबंध नाही. गायकवाडांवरील हल्ल्याबद्दल बावनकुळेंची प्रतिक्रिया. वरिष्ठांचा फोन आल्यानं कारवाई झाली नाही. अमोल काटेंनी माहिती दिल्याचा आव्हाडांचा दावा. अमोल काटे अक्कलकोट पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते, मात्र अटक होणार नाही असं पोलीस अमोल काटेंना म्हणाले. अमोल काटेंना पोलीस दीपक काटे समजल्याचा आव्हाडांचा दावा. प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यानंतर पुण्यामध्ये मराठा समाजाची बैठक. हल्लेखोरांवर मुक्का लावण्याची मराठा कार्यकर्त्यांची मागणी. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपींवर अजूनही कारवाई नाही. गायकवाडांना न्याय मिळेल अशी अपेक्षा. प्रवीण गायकवाडांवरील हल्ल्यावर खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. पवार आणि अंधारेंना कावेळी झाली आहे. काही झालं तरी भाजपवर आरोप करतात. पवार आणि अंधारेंनी केलेल्या टीकेवरून परिणे फुकेंचा पलटवार. तर गायकवाडांना काळं फासणाऱ्यावर कारवाई होईल, परिणे फुकेंची माहिती. प्रवीण गायकवाडांवरील कालचा हल्ला हा पूर्वनियोजित आणि पुरोगामी विचारांवर झालेला आहे. दीपक काटेची पार्श्वभूमी गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांचा आरोप.